हरिओम. आज 11 मार्च मंगळवार 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग. अहमपणा टाकल्यास प्रपंचातील लाभ हानी झेलता येईल. ऐकूया. प्रपंच हा परमेश्वर प्राप्तीच्या आड कधीही येऊ शकत नाही. आपण पाहतोच की प्रपंचात आपण आपला कितीतरी लोकांशी निरनिराळ्या स्वरूपात संबंध येतो. आई वडील, बायको, मुलं, बहीण भाऊ, इतर सगळे सोयरे मित्र आणि इतर जन, या सर्वांचा उत्तम उपयोग करायचा असेल तर या सर्वांशी व्यवहार करताना आपण आपली सर्व कर्मे एका हरिस्मरणाच्या धाग्यात जोडून करावीत. म्हणजे सर्वांशी संबंध सलोख्याचे राहून प्रपंच फारच सुखकर होईल. निदान तो तापदायक तर खचित होणार नाही. या सर्वांचे संबंध बिघडायला आपला अभिमान, अहमपणा आणि विशेष करून हा कारणीभूत होत असतो. हा अभिमान श्रीमंतालाच असतो असं नव्हे, तर गरिबाला पण तो सोडत नाही. आपण पुराणात वाचलं आहेच की हिरण्यकश्यपूला जेव्हा भगवंताने मांडीवर घेऊन पोट फाडायला सुरुवात केली तेव्हा त्याचा हात अभिमानाने तलवारीकडे गेला. प्रत्यक्ष भगवंत समोर असूनही त्याने हात काही जोडले नाहीत. केवढा हा अभिमानाचा जोर! गरीब लोक सुद्धा या अभिमानाच्या आहारी किती किती गेलेले असतात. एकदा एक भिकारी एकाच्या दाराशी येऊन भिक्षा मागू लागला. तेव्हा तो गृहस्थ त्या भिकाऱ्याला म्हणाला, अरे तुला काही काळ वेळ समजते की नाही? त्यावर तो भिकारी म्हणाला, जा जा, मला काही तुमचं एकट्याचंच घर नाही, गावात अशी 100 घरं आहेत. पहा, अभिमानाचे तण किती खोल गेलेले असतात ते. अभिमान हा शेतात उगवणाऱ्या हरळीसारखा आहे. ही हरळी समूळ नाहीशी केल्याशिवाय चांगलं पीक हाती लागत नाही. अगदी त्याचप्रमाणे अभिमान संपूर्णपणे नाहीसा झाल्याशिवाय परमेश्वरी कृपेचं पीक येणंच शक्य नाही. फणस चिरताना एक काळजी घ्यावी लागते. हाताला तेल लावून तो कापावा लागतो आणि मग त्यातले गरे काढतो आपण. म्हणजे हाताला चिकाचा त्रास न होता गरे चटकन निघतात. त्याचप्रमाणे नाम घेऊन प्रपंचात व्यवहार केला तर अभिमानाचा किंवा विषय वासनांचा चीक न लागता परमेश्वरी कृपेचे गरे हस्तगत करता येतात. हा अहमपणा, हा देहाभिमान टाकला तर प्रपंचातले लाभ हानी हसत खेळत झेलता येईल. लहान मुलं पावसाळ्यात कागदाच्या लहान लहान होड्या करून पाण्यात सोडतात. त्यातली होडी तरली तरी हसतात, बुडाली तरी हसतात. त्याप्रमाणे प्रपंचातली सुख दुःख हसत खेळत झेलवीत. आणि हे एका नामाने साधतं बरं. नामस्मरण म्हणजे तू आहेस मी नाही ही स्थिती. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.